मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी गाजराचा हलवा कसा बनवायचा ती सांगणार आहे रेसिपी. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीला मी कढई ठेवली आहे जाड आहे आणि त्याच्यात आपण तूप टाकू. सुरुवातीला 2 चमचे टाकू. पुन्हा हे काही गाजर मी धुवून वरचं साल्ट काढून स्वच्छ करून किसून वगैरे घेतलंय. तर तुम्ही पण तसंच करा. आणि थोडंसं एक बीट होतं ते माझ्या मुलाला आवडते, बीटाचा पण मिक्स केलेलं, त्याच्यामुळे बीट पण टाकलंय. चला तर आपण ह्याच्यात कढईत टाकूया. जसं आवडेल तसं टाका तुम्ही. पण तरी पण कमी टाकलेलं तरी चालतंय. पण कधीतरी काय नाही होत दूध खाल्लं चालतं, कारण गाजराच्या हलव्याला जास्तच लागतं. त्याचं हलवून घेऊ आपण आता सगळं. त्याला आता 15-20 मिनटं हलवायचं आपण सारखं. नंतर साखर दूध टाकायचं. तर मी आता 15 मिनटं झाले, साखर हलत राहिले. अजून आपण 2 चमचे तूप टाकतो ना. मग जसं आवडेल तसं टाकू शकता तुम्ही. आता यात साखर आणि दूध टाकायचे आपल्याला. साखर, काजू बदाम तुमच्या आवडीनुसार, एक विलायचीची चमचा भरून विलायचीची पूड, आणि हे दूध आहे 1 गिलास. आपण साखर टाकू आता ह्याला. आपण हे दूध टाकू. हे काजू बदाम आहे. ही विलायचीची पूड आहे 1 चमचा. त्याला आता आपण हलवून घ्यायला आहे व्यवस्थित. आता हे पातळ झालेलं आहे ना, तर एवढं काही घाबरायची गरज नाही. नंतर थोडंसं 10-15 मिनटं ह्याला ठेवलं ना शिजत, ते घट्ट होऊन जाणार आणि नंतर हलवा तयार होणार आपला. तयार झाला आहे. मी गॅस ठेवला होता, 15 मिनिट ठेवा. 15 मिनिट लागली. आणि कोणी कुकरला पण करू शकतो, करतात. पण हे हलवा खूप चविष्ट लागतो. तुम्ही ही पद्धत करून पाहिजे एकदा. आवडलं तर कमेंट करा, लाईक करा. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.